नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे समास, त्या समासाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहतोय। ही माहिती पाहत असताना एक गोष्ट सांगणं खूप महत्त्वाची वाटतं की मराठी व्याकरणाचा कुठलाही टॉपिक असला तरी तो टॉपिक आपल्याला खऱ्या अर्थाने हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आणि सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। आजचा जो व्हिडिओ आपण खास करणं पोलीस भरतीच्या मुलांसाठी खास तयार करत असलो तरी सुद्धा हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आणि सर्व स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी तो खूप उपयोगी आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं महत्त्वाचं आहे। याशिवाय एक लक्षात घ्या की या व्हिडिओच्या द्वारे आपण समास नेमका काय असतो, समास कशाला म्हणायचं, समासाचे प्रकार किती, ते प्रकार ओळखण्याची पद्धती कशी याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक समासाचा जो प्रकार आहे त्या प्रकारावरती विस्तृत स्वरूपामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्या माध्यमातून पूर्ण समास कशा प्रकारचा आहे तो आपण समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। कारण अनेकांपर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर सर्वांचा फायदा या माध्यमातून होऊ शकतो आणि सर्वांचा फायदा करणं हे चांगल्या माणसाचं एक लक्षण असतं, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं समास म्हणजे काय ते तुम्हाला सांगतोय। आता समास या शब्दाचा जर आपण अर्थ लक्षात घ्यायचा गेला, समास म्हणजे नेमकं काय, तर समास या शब्दाचा अर्थ घेत असताना समास या शब्दाला जर आपण फोड केली तर ती फोड नेमकी कशी होईल, त्याची फोड अशी होईल, समास म्हणजे सम अधिक अस। समास म्हणजे काय, सम अधिक अस बरोबर जोडणे किंवा एकत्र आणणे। बघा मित्रांनो, समास याचा अर्थ आहे जोडणे किंवा एकत्र आणणे। बघा, जोडण्यासाठी किंवा एकत्र आणण्यासाठी एक किंवा दोन गोष्टी लागतात असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर कमीत कमी दोन गोष्टी लागतात। गोष्टी याचा अर्थ आपण या ठिकाणी शब्द असा घेऊ, कारण भाषेचं व्याकरण आपण जेव्हा शिकतो त्यावेळेला ते भाषेचं व्याकरण मधला महत्त्वाचा घटक तो शब्द आहे। या ठिकाणी दोन शब्द एकत्र आणले जातात किंवा जोडले जातात म्हणून याला समास असं म्हणायचं। आणि दोन शब्द एकत्र जोडल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द अशा प्रकारे म्हणतो, बरोबर आहे। आता हे जे जोडलेले दोन शब्द आहेत, या दोन शब्दामधला जो सामासिक शब्द तयार झाला त्या सामासिक शब्दाचे याच्यावरनं समासाचे चार प्रकार आपण प्रामुख्याने या ठिकाणी पाहतोय। चार प्रकार पडलेले आहेत। पहिला प्रकार जो आहे तो पहिला प्रकार आहे अव्ययी भाव, दुसरा प्रकार जो आहे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार जो आहे द्वंद्व समास आणि चौथा जो प्रकार आहे तो बहुव्रीही समास। पुन्हा एकदा लक्षात घ्या, पहिला प्रकार समासाचा जो आहे तो अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। हे झाले समासाचे प्रकार। पण हे प्रकार जे पडले, हे प्रकार नेमके कसे पडले ते सुद्धा एकदा समजून घ्या। एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं दोन शब्द जेव्हा जोडल्या जातात किंवा एकत्र आणले जातात तेव्हा त्याला समास म्हणायचं। मग जेव्हा दोन शब्दाचा आपण विचार करतो त्यावेळेला या दोन शब्दामधला कुठला शब्द महत्त्वाचा आहे त्यावरनं त्या समासाचे चार प्रकार पडलेले आहेत। ओके, लक्ष द्या इकडे सर्वांनी। बघा, जर त्या दोन शब्दामधलं पहिलं पद म्हणजे शब्द असे अर्थाने पहिला शब्द किंवा पहिलं पद जर महत्त्वाचं असेल तर त्यावेळेला त्याला आपण अव्ययी भाव समास असं म्हणतो। म्हणजे अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं त्याला अव्ययी भाव समास म्हणायचं। उदाहरणार्थ आपण सहज उदाहरण या ठिकाणी घेतो, आजन्म। आजन्म याला आपण जर म्हटलं तर म्हणजे काय, जन्मापासून। जन्म हा शब्द महत्त्वाचा आहे, पहिलं पद आहे ते पहिलं पद महत्त्वाचं आहे म्हणजे त्याला अव्ययी भाव समास असं म्हणायचं। ओके, नंबर 2 बघा, तत्पुरुष समास। आता तत्पुरुष समासामध्ये काय असतं, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा असतो, त्या समासाला तत्पुरुष समास अशा प्रकारे म्हटलं जातं। याचं उदाहरण आपण या ठिकाणी बघू, तोंडपाठ। तोंडपाठ म्हणजे काय, तोंडाने पाठ। या ठिकाणी तोंडाने पेक्षा पाठ हे महत्त्वाचं आहे। या ठिकाणी पाठ हा जो शब्द आहे हा पाठ शब्द दुसऱ्या क्रमांकाचा शब्द असून हा शब्द महत्त्वाचा असल्यामुळं याला आपण तत्पुरुष समास म्हणतो। ओके, नंतर नंबर 3 बघा, द्वंद्व समास। द्वंद्व समासामध्ये महत्त्वाचं असं आहे की दोनही पदे महत्त्वाची आहेत।
म्हणजे पहिलं आणि दुसरं दोन्ही पद महत्वाचे यामध्ये असतात, म्हणून याला द्वंद्व समास अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण बघा, आई वडील. आई वडील म्हणजे आई आणि वडील, म्हणजे आई महत्वाची आणि वडीलही महत्वाचे. दोन्ही शब्द, दोन्ही पद महत्वाचे आहेत आणि दोन्ही पद ज्या समासामध्ये महत्वाचे असतात त्या समासाला द्वंद्व समास अशा प्रकारचा म्हणतात. द्वंद्व म्हणजे दोन अशा अर्थाने आपण म्हणू. दोनही पदे ज्या ठिकाणी महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. आता चौथा जो प्रकार आहे त्याला बहुव्रीही समास असं म्हणायचं. बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये काय आहे तर दोनही पदे महत्वाची नसतात. बघा यामध्ये काय, दोनही पदे महत्वाची नसतात, तर त्या मधून जो अर्थ बाहेर येतो तो अर्थ महत्वाचा असतो, त्याला बहुव्रीही समास अशा प्रकारचं म्हणायचं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ, लंबोदर. लंबोदर म्हणजे काय, लंब आहे उदर ज्याचे असा. लंब आहे उदर ज्याचे असा म्हणजे कोण, गणपती. याच्यामधनं जो अर्थ बाहेर निघाला गणपती, तो अर्थ महत्वाचा आहे. दोन शब्द जे आहेत ते दोन्ही शब्द या ठिकाणी महत्वाचा नाही, याला म्हणायचं बहुव्रीही समास. तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही, इथे या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण समास म्हणजे काय बघितलं. समास म्हणजे जोडणे, एकत्र आणणे. ओके, इथे एकत्र काय आणतो आपण, दोन शब्द एकत्र आणतो आणि दोन शब्द एकत्र आल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द अशा प्रकारे म्हटलं जातं. शब्दामधला कुठला शब्द महत्वाचा आहे त्यावरनं प्रकार पडलेले आहेत. पहिला शब्द महत्वाचा आहे त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. दुसरा शब्द महत्वाचा आहे त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. दोन्ही शब्द महत्वाचे आहेत त्याला द्वंद्व समास म्हणतात आणि दोन्ही शब्द महत्वाचे नाहीत त्याबद्दल निघणारा अर्थ महत्वाचा आहे त्याला बहुव्रीही समास अशा प्रकारे म्हणायचं. तर मित्रांनो संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण समास आणि समासाच्या प्रकाराची माहिती या ठिकाणी बघितली. समोरच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक समास त्याचा प्रकार जो आहे समासाचा सविस्तरपणे आपण त्याची माहिती घेतोय. सर्वांनी लक्षात घ्या, नियमित व्हिडिओ बघा, नोट्स व्यवस्थित घ्या आणि त्याचं चिंतन करा. म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रश्न मराठी व्याकरणाच्या संदर्भात कुठल्याही परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला सहज त्याचा आन्सर व्यवस्थितरित्या करेक्ट द्यायला म्हणतो आपण ते लिहिता येईल. कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा गोंधळ तुमच्या मनामध्ये राहणार नाही हे मात्र निश्चित आहे. त्यासाठी तुम्हाला नियमित व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून चिंतन करणं आवश्यक आहे आणि चिंतनाच्या माध्यमातून ज्या काही अभ्यासाच्या चिंता असतील त्या चिंता तुमच्या समोर नष्ट होतील यात कुठलीही शंका नाही. सर्वांना सर्व परीक्षेसाठी